कथेचं नाव वकूत. लेखक अशोक कोकाटे. घोंगड घ्या घोंगड, गारठ्यात थंड वाजणार नाही, पावसाळ्यात पाऊस लागणार नाही. घोंगड घ्या घोंगड, धनगरी घोंगड. यशवंती जोर जोरानं नेटानं कशाला ताण लावून ओरडत होती. आताचा कुठं उन्हाचा चपाटा वाढला होता. न्यारीच्या इळपातूर कापशी सरोड पायाखाली तोडून माघारी यायचं होतं. अशा बेतानं ती तांबडं फुटायला घरातनं बाहेर पडून आता कापशीच्या वाण्याच्या गल्लीत आली होती. आणि आता दिश डोक्यावर याची वेळ झाली तर याक पण घोंगडे ऐकलं नव्हतं. नवे याक पण गिराईक भेटलं नव्हतं. म्हणून ती हिरमुसली झालेली. आम्हीने कारंड्या वाडी सांबू शिरगाव करून मलकापूरच्या बाजार तळावर जायला पाहिजे. 12 वाजायच्या गावं धुंडाळून वड्या वगळ्यातनं वाट कापायला दिस उतरणीला लागल. तवर बाजार उलगायची येळ होईल म्हणून यशवंती अजून मोठ्या नारडत झपापा पाय उचलीत होती. पण आता पातूर एका सुधी गिरायकानं ए बाई इकडे ये म्हणून हाक मारली नव्हती. गेल्या महिन्यापासनं तिनं पै पाहुण्यापासनं मागून 5-6 घोंगड्याची लोकर जमिवलेली. अख्खा 15 वडा घालून घोंगडी वळलेली. लोकर आणल्यापासनं भेटल त्या वळखी पाळखीच्या माणसासने सांगून ठेवलेलं, घोंगड बिंगड लागलं तर सांगा, म्या वळायला घेतली ती. पर दुष्काळ 13वा महिना पडावा तसं झालेलं. घोंगड्याला गिराईक नाही म्हणून तर आता यशवंतीनं हिंडून फिरून घोंगडी इकायची ठरवलेलं. घरात दळणाला दाणं नाही, गाडग्यात चटणी मीठ नाही. शेजाऱ्या पाजारीने तर असून नाही म्हणायला सुरुवात केलेली. त्यांच्याकडं तरी कितीता मागायचं तिची तिला लाज वाटायला लागलेली. नावांना उन्हाचा तडाखा वाढायला लागला. आकी कापशी पालती घातली पण याक पण घोंगडे ऐकलं नाही. गावाच्या इशीच्या धोंड्यावर वच उतरलं आणि पदरानं घाम पुसला. आता सरोड गाठाय पाहिजे. माणसं कामाधंद्याला बाहेर पडायच्या अगोदर सरोडात पोचलं पाहिजे. म्हणून यशवंतीनं धोंड्यावरलं वज टोकुऱ्यावर घेतलं आणि सरोडाची वाट धरली. कापशीपासनं 6-7 मैलावर सरोड. तिथनं पुढं वाड्या वस्त्या फिरायच्या का मलकापूर गाठायचा. मलकापूर तर काही जवळ आहे वय. घरला यायला सांच्या पार होईल आणि लय वाटोळ झाला तर डोंगरातली वाड्या वगळाची वाट आहे. त्यात आपण बाय माणूस काय प्रीत घडलं तर काय करायचं. शिरगावच्या दऱ्यात म्हण फरारी लोक तर ठोकून आहेत. घरात लेकरं वाट बघित बसतील आणि नाही जाया जमलं तर कोणाकडे राहायचेत आणि काय खायचेत. नग सरोड तेवढं करून माघारी फिरावं. पर घरात काहीच नाही. सरोडा जर घोंगड नाही खपलं तर मग काय करायचं. मग मलकापूरच्या बाजारा बिगर इलाजच नाही. काय करावं काय नग अशी यशवंतीची तऱ्हा झालेली. काय हो कुतालाय. अरे यो नशिबाचा फेरा का बसा पैसा. हे सगळं आईबानं नशिबाला आणून ठेवलंय. यशवंतीला मागचा दिवस आठवलं. लगीन कसं घाईट्यात झालतं. आईबानं मागचा पुढचा विचार न करता लगीन ठरवलं. नवऱ्याची 60-70 मेंढरं म्हणून लगीन उरिकलं. 3-4 वर्ष मेंढरा मागणं नवऱ्याबरोबर हिंडून फिरून काढली. सासूचं कोणी कान भरलं. सुनाचं मेंढरावर शेत नाही, नुसती राखायची म्हणून राखते ती. खंडवा सोडून द्यावधाराम करीत हिंडत्या ते असं सांगितलं. सासू एकदा खरं खोटं म्हणून बघायला आली. मेंढरं मुरगुडात बसायला होती म्हणून आम्ही बाळूमामाला गेलतो. बोलाला आणि फुलाला गाठ पडावी आणि तसंच झालं. आम्ही बाळूमामाच्या देवळातनं माघारी आलो तर सासू खंडव्यात कोकर पाहिजेत होते. आम्हाला बघितलं आणि ईज कडाल ल्यावानी बोलली, बास करा आता देवधाराम. आम्ही अशी मेंढर तळावर सोडून फिरलो असतो तर परपंच झाला नसता. ह्यो खंडवा 4 मेंढरापासनं केलाय, उगत झाला नाही. कोकर पाजायची सोडून काय नडलं या देवधाराम करायला. सासू नाही ते बोलली. कारभाऱ्यानं गुडघ्यात मान घातली. ती वर काढलीच नाही. सासूनं नेहमी वाटणी केली. 30-35 मेंढरं बाजूला केली आणि चुलत दिराकडे सांभाळायला दिली. राहिली मेंढरं घेऊन शान नवऱ्यानं मुरगुड सोडलं.
पुढं 3 वर्ष खंडवा सोलापूरकडे आला. मेंढर राखीत राखीतच याक बाळत पण झालं. सासू पोराचं तोंड पण बघायला आली नाही. पोर 4-6 महिन्याचं होई पोतोर. नवऱ्याने एकाच गावात तळ ठोकला. जमीनदाराच्या हातापाया पडून त्यांच्या रानात मेंढर बसवली. भाऊबंद मेंढर बसवायला. रान मालकाकडनं पैसे घ्यायचे. जो मालक जादा पैसे देईल त्याच्या रानात मेंढर बसवायचे, नाहीतर पुढच्या गावात जायचे. पर आमचं तसं नव्हतं. बाळाला घोड्यावर बांधून आम्हाला फिरायला नव्हतं जमत, म्हणून आम्हाला पैका अडका मिळत नव्हता. सगळी आबाळ चलते. पुढं दसऱ्याला गावाकडे आलतं. आम्ही पण आलो. तवा दुसऱ्या येळचं 4 महिने झालतं. देवाची देणगी. 2-2.5 वर्षात 2 पोरं झालीत. पुढं सरकारी दवाखान्यात ऑपरेशन केलं. जरा पाऊस कमी आल्यावर पुण्याच्या मेंढर सोलापूरकडे न्यायचे. पर दसरा तोंडावर होता म्हणून थांबलेलो. पोडगी बांधून तयारी होती. भावकीतलं पण काळा पण येणार होत्याला, म्हणून सगळी गप होते. गावाच्याच रानमाळातनं जनावरं चारून यायचे. आणि एका दिवशी एप्रित घडलं. निम्म अधिक धनगर दुपारच्याला गावात आलतं. पळापळ सुरू झाली. कोण म्हणतं हाडगुणाचं बघा, नाहीतर बिरुबाचा राग आहे का बघा. कोण म्हणतो या सरकारी डॉक्टरला बोलवा. सगळ्या भावकीत दंगा झाला. कुठलाचा रोग आला आणि मेंढराची तोंड सुजली. तोंडातनं पाणी पडायला लागलं पटाटा. जनावरं धरणीला पडली होती. कळापच्या कळाप रिकामं चालतं. आमची भीती 35 आतली. कशी बशी 7-8 राहिली होती. कुणालाच काय कळना. धनगराने हाणून बडवून घेतलं. बिरुबाला खौल लावला. आडगुणाचं काय नाही, साथीच्या रोगाची भानगड आहे म्हणून सांगितलं. खंडवच्या खंडव संपलं आणि आम्ही बी संपलो. नवऱ्यानं खाली घेतलं आणि वर्षभरात तो बी जग सोडून गेला. कायमचा आधार तुटला माझा. कायमचा आधार तुटला. यशवंतीचं डोळं पाण्यानं भरलं. फाटक्या पदराच्या शेवटानं तिनं डोळं पुसलं. डोक्यावल्या घोंगड्याची दशी तिच्या डोळ्यापुढं हालायला लागली. तिनं ती मरगडून घोंगड्यात कोंबली, पर पुन्हा सटाकली आणि डोळ्यापुढं नाचायला लागली. अगं तू आण का बरं दमी होतीयस ग आ, असं म्हणून चांगलीच ती खोचली. या घोंगड्याच्या दशीचं आणि यशवंतीचं नातं याकच होतं. नुसतं झिजायचं, झिजत राहायचं. यशवंती चालता चालता बोलायला लागली आणि बोलता बोलता चालायला लागली. सरूड आलं. ऊन तापायला लागलं. बाजारपेठेतनं पुन्हा यशवंती ओरडायला लागली. घोंगडं घ्या घोंगडं, गारट्या थन वाजणार नाही, पावसाळ्यात पाऊस लागणार नाही. घोंगडं घ्या हो घोंगडं घ्या. निम्मी अधिक बाजारपेठ संपली तरी कोण हाक दिना. यशवंतीच्या पायात मुंग्या आल्या. चालून चालून गोळं भरलं. आता काय करायचं. पोरं 2-3 दिवसाची उपाशी आहेत. कवा काय मिळालं नाही. मागून तरी कसं खायचं. भावकीत हात कसा पसरायचा आणि कशा कशाला म्हणून पसरायचा. माणसाने उसनं पासनं द्यायचं बंद केलेलं. त्यांच्या दारात पुण्याच्यानं कसं जायचं. बारकी बारकी पोरं कित्येक दिवस उपाशी राहायचे. यशवंतीला काय सोचनाचं झालं. घोंगडं घ्या म्हणून वरडायचं राहून गेलं. बळ बळ जुलमानं पाय उचली चाललेली आणि एवढ्या एक जणानं हाक दिली. ए घोंगडेवाले, धनगरने इकडे ये. यशवंतीनं मागं वळून बघितलं. तोंड ओळखीचा वाणी होता. बरं वाटलं. कापशी सरोड फिरून आता पातूर याक पण गिराईक मिळालं नाही. ह्योनं तर हाक दिले. तिला हायसं वाटलं. जीवाला क्षणभर बरं वाटलं. दिवसभराच्या पोटात पहिलं गिराईक भेटल्याचा आनंद झाला. मनाला पालवी फुटली. झपा झपा मागे गेली. दारात गठुळं टाकलं. तांब्याभर पाणी मागून प्याली आणि तेवढ्यात घोंगड्याची उत्साह उदच झाली. पारखून झालं. पारखून झाल्यावर तो बोलला. बोल ए धनगरने, कसं देणार घोंगडं. आवा तुम्ही मागा तर. तो जरासा अवाकच झाला. काय धनगरने, अगं घोंगडं काय नौक्या आलीस का काय ग. नाही व. मग लय दिवसा बसणं धंदा आहे माझा. उगीच ती काय बोलायचं म्हणून बोलली. अगं मग, अगं तुझ्या घोंगड्याचा भाव मी अगोदर सांगायचा का तू आधी सांगायचा.
बरं जाऊ द्या, 400 रुपये द्या. तो पुन्हा अवाक झाला. ए धनगरणे, अगं या सगळ्या घोंगड्याचा दर सांगितला का काय ग? अहो मामा, अहो घोंगड तरी बघा की. अगं घोंगड मस्त जाड आहे ग, पर सगळी खळच आहे. अहो ते सनगरी घोंगड नाही व, मग कसलाय ग? अहो धनगरी आहे व, धनगरी. तिला बोलायला हुरूप आला आणि तोच बोलला. बरं मग हे बघ, आता तो मोहर हो बाई, जा. एकाएकी तिचं काहीच कापल्या गत झालं. भीत बोलली. अहो मामा, अहो माग तर तुम्ही, मी सांगितलं म्हणून शान तुम्ही दिलंस का काय व? हे बघ बाई, जरा पटेल तसं बोलावं म्हणजे आमासनी सरळ मागता येईल. जरा सरळ सांग. तो अजूनही तिड्यातच बोलत होता. बरं जाऊ द्या, 350 द्या. ए धनगरणे, अगं तुझं टकुरं बेकुरं फिरलं का काय ग? अगं माझे बाप याची चेष्टा करते का काय तू? तो जरा गंभीर होऊन बोलला. अहो मग तुम्ही बोला, कितीला घेणार? हे बघ, अजून एक बार कितीला देणार ते सांग अगोदर. दिवस मावळ तिकडे चुकला होता. किरण लांब चालली होती. हळूहळू सांच्या पार होत आली होती. तिच्या लक्षात आलं म्हणून ती झड दिशी बोलली. हे बघा, 250ला उचला. हा, रंग चादर अक्षय झणझणीत येतात एवढ्याला. घोंगड्यासारखं सुईग टोचत तरी नाही ती. तिला आता मोर काय बोलावं तेच कळेना झालं. बोलून थुंकी आठत चालली होती, तर एका बी घोंगड्याचा सौदा नीट सापडना. म्हणून ती जी किरण बोलली. अहो रग ते रग अंगावर घ्यायला आलं तरी हातरा येत नाही व. हे बघा, तुम्हीच बोला शेवट कसं घेणार ते. धनगरी नडीच्या घातीन आली. हे पुढच्या बापाईला मनातल्या मनात कळलं. त्यानं ते हेरूनच बोलला. हे बघ धनगरने, 100ला देऊन टाक. तिचं टकुरच फिरलं. सनगराची हिनकरी मजुरी 50, कातणी 50, खळती 600, मेहनत सगळी फुकट, आणि कसलं हे गिराईक. असं मनाशी पुटपुटत उठली. तसं तो म्हटला. ए धनगरने, हे बघ शेवटचं बोलतो. वर 40 देतो, 2 घेतो. सौदा पटत असला तर बोल, नाहीतर उठ आणि वाटायला लाग. तिला दम भरल्यागत वाटलं. घोंगड्याचं गटूळ उचललं, चालायला लागली. किरण मगापरास लांबली होती. क्षणभर छपरात वाट बघत बसलेल्या पोराचं काळवंडलेलं उपाशी चिर डोळ्यापुढं आटवलं. तशी ती माघारी फिरली. मगाच्या घरापाशी थडकली. म्हणाली, हे बघा 200ला घ्या, जाऊ दे. माझीच मेहनत फुकट. काहीतरी गवसल्यासारखं करत तो बाहेर आला. गालातल्या गालात हसतच म्हटला. अगं ये बाई, आमासनी कळतं ग केवढ्याला मिळतं ते. आम्ही काय खुळा आहे वय? तुझा तोटा खरा आहे, तुला बी पोट आहे, ते कळतं आमासनी. त्यानं येडं तत्वज्ञान पाझरलं. तिनं त्याचं खोळचाट शानपण ऐकलं. पैसे कमरेला खोलं. राहिलेल्या घोंगड्याचं गटूळ डोसक्यावर घेतलं आणि ती तरा चालायला लागली. कडूसं पडत होतं. तशी तिची पावलं झपाझपा लांब पडायला लागली. चालता चालता तिला वाटायला लागलं, दोन्ही पोर सकाळधरनं उपाशी आहेत. घरात तांदळाचा दाणा नाही. न्यारीच्या बघतापातोर घोंगडी ऐकतील असं वाटलं. 2 घोंगड्याचं कसं बी ऐकलं तर निदान 400 येतील असा तिचा हिशोब होता. आणि त्यातूनच ते घरात तांदूळ घेणार होते. हिनकर विणकर उसणं पासणं सगळं फेडणार होते. पण सगळं गणित चुकलं होतं. 400 ऐवजी 200 रुपया घेऊन ती माघारी परतली होती. आता पुरता अंधारलं होतं. ती छपराजवळ आली. पोराने दिवा लावला नव्हता. 2रीत असलेलं बारकं आणि 5वीत असलेलं थोरलं दोघंही झोपली होती. यशवंती क्षणभर दारातच थांबली. तशीच ती दारातनं मागं फिरली. दुकानात गेली. राहिलेली 2 घोंगडी तिथंच दुकानदाराला दिली आणि त्या बदल्यात तिनं पदरात आणि दुकानातल्या पिशवीतनं तांदूळ घेतलं. छपरात आले. तांदूळ पाण्यानं खळखळलं. चुलीत जाळ घातला. बारक्याने थोरलेला तसंच तिनं झोपू दिलं आणि ती घागरी घेऊन बोरिंगावर पाण्याची खेप आणायला गेली. चुलीतला जाळ
ढाना फरफरत होता आणि त्या फरफरण्यानं थोरलं एकाकी जागं झालं. दोन्ही हातानं त्यानं डोळं पुसलं आणि जांभई देतच चुलीकडं बघितलं. पेट त्या चुलीकडं बघून त्याला आई आल्याचं कळालं आणि त्यानं बारक्याला उठवायला सुरुवात केली. बारक्या गबगार शांत झोपलेला. थोरल्याच्या हिंदुळ्यात बारक्या हालायला लागला. तसं त्याच्या तोंडातनं पांढरा फेस बाहेर यायला लागला. थोरलं बावचाळलं, घाबरलं आणि तशाच धीर करून त्यानं हाका मारल्या. ए बारक्या उठ की, आई आली या, भात शिजला या. अरे उठ की बारक्या, जेवायचा वकूळ झाल्या. ए बारक्या उठ की र, बारक्या ए उठ की र. बारक्याचं हो नाही की चो नाही. बिचारा तडफडून गबगार पडला होता आणि थोरलं उठवत होतं. तसं बारक्या उठनाच. तसं थोरलं घाबरलं आणि त्या घाबरण्यातच वराडलं. ए बारक्या ए, अरे कवा धरणं उठू त्यास र, अरे उठ की र. ए बारक्या. रडण्यानं कडच्या 4 बाया माणसं गोळा झाली होती. त्याने बारक्याला हलवलं आणि समजायचं ते समजलं. त्यांची आपापसात कुजबूज वाढली. तसं भेदरलेल्या थोरल्याचं रडणं वाढलं. बारक्या गबगार कसा पडला या हे मात्र अजूनही कोणाला कळेना. पर यशवंतीच्या छपरात हे असं कसं झालं याची कुजबूज मात्र वाढली होती. त्याचं असं झालं होतं, थोरलं बारक्याला आई आली का बघायला म्हणून छपरापासून बाहेर लांब पतूर आलं होतं आणि तवा बारकं भूक थांबवण्यासाठी पाणी प्यायला उठलं आणि पाणी पिता त्याला टोपल्यावरची कसली तरी पुडी दिसली. त्यानं ती सोडली. त्याला वाटलं की दिवाळीत कानवल्यातली राहिलेली पुडी असेल आणि म्हणून त्यानं तशीच तोंडात टाकली होती. गिळताना वास घाण आला होता, पण भुकेनं गिळून टाकली आणि पोटात गेल्यावर जरा गार वाटलं. परत पाणी प्यालं आणि फाटक्या पोत्यावर झोपलं. ते आतापर्यंत झोपलंच होतं आणि तवाच यशवंतीच्या जीवातला जीव काळानं हिरावून नेला होता. त्यानं भुकेसाठी टाचा घासून भुकेची माथी उकरून जीव सोडला होता. हातपाय पसरून तसंच बारक्या झोपलेला. तोंडातला पांढरा फेस सुकलेला. डोळं मात्र उघडं कायमचं. खायला घेऊनशा येणाऱ्या आईची वाट बघत होता. थोरलं रडत होतं. बायका डोळ्याला पदर लावून हुंदकत होत्या. आता बोरिंगावर यशवंतीच्या मातेच्या घागरी भरल्या होत्या. अंगपार दिवसभर चालण्यानं दाटून गेलेलं. मरगलेल्या हाताने भरलेल्या घागरी उचलल्या. एक डोक्यावर घेतली आणि दुसरी काकत घेतली. छपार जवळ आलं तरी ती तरा पाय उचलायला लागली होती. कवा एकदा घागरी ठेवतोया आणि आपल्या पिटुकल्यासाठी चुलीवरचा भात घालतोया असं तिला होऊन गेलं होतं. डोईवर खड आला म्हणून तिनं घागरी खालीवर केल्या. छपार जवळ आलं. दारामोरच्या इजच्या दिव्यानं छपरापुढं बाया माणसांचा योड दिसला. तसं तिच्या काळजात चर्र झालं. बाया माणसांची कुजबूज वाढली. त्याने यशवंतीला वाट करू दिली. आईला बघून थोरल्यानं जाग्यावरनंच आहे म्हणून मोठ्यानं हांबरडा फोडला. यशवंती क्षणभर दारातच उभी राहिली. एकाएकी फक्कन तिची टूप पेटली. मनात शंकेची पाल चुकली. क्षणात काय समजायचं ते समजले. डोसक्यावरली आणि काखतली मातीची घागर एकदम गळून दारातच पडली. साऱ्या दारात खापरं झाली आणि ती हाणत बडवत छपरात घुसली. झोपलेल्या बारक्याकडे बघून सोन्या म्हणून हंबरडा फोडला आणि तिला दातखिळी बसली. कुणीतरी नाकाला कांदा लावला, पर दातखिळी उघडली नाही. चमच्या तोंडात घालून दातखिळी उघडली. थोरलं पोरगं आय म्हणून आईच्या अंगावर पडलं. सगळ्या छपरात दुःखाचा सागर शिरला. त्यात सगळा आनंद गुटखावून मेला आणि दुःखाच्या लाटा बायकांच्या रडण्यातून येत राहिल्या. छपरात एकच दंगा उसळला. त्या दंग्यानं जमिनीला हादरा सुटला. चुलीवरचा भात खदा शिजत होता. आत बाया माणसं धया रडत होती. रडण्यानं सोन्याचं गुण सांगत होते. भात उतरायचा वखूत गेलेला तो चुलीवरच करपून गेला होता. यशवंती पोरा बाळासने सांभाळायचा वकू ढकलीत होती. पर तिचा सोन्या पण भुकनं करपून गेला होता. त्याचा वकू चुकला होता.